जेवण कोणतंही असो, पण मुळ्याच्या शेंगांची ही खारी भाजी तोंडी लावण्यासाठी केली ना तर खूपच सुंदर असं रुचकर जेवण लागतं. तर हे आहेत मुळे, बाजारातून आणलेले आहेत. आणि तुम्हाला माहित आहे का मुळ्याच्या शेंगा? तर या मुळ्याच्या शेंगा आहे ना अशा असतात पहा. तर हे मुळ्याचं आहे ना, हे कापून जेव्हा आपण शेतामध्ये लावतो ना तर तेव्हा त्याला अशा पद्धतीने शेंगा येतात. तर या मुळ्याच्या शेंगाची भाजी आपण आज करणार आहोत. तर अशा या शेंगा आहे ना अशा निसून घ्यायच्या आणि मग नंतर मुळ्याच्या शेंगाची भाजी करायची. तर या मुळ्याच्या शेंगा आहे ना बाजारातून आणलेल्या आहेत. तर चला आपण पाहूया मुळ्याच्या शेंगाची भाजी कशी करतात. एकदम सोपी, 5 मिनिटात होणारी आणि कोणत्याही जेवणाची चव वाढवणारी मुळ्याच्या शेंगाची मस्त रुचकर आणि मिठातली भाजी, खारी भाजी, सुकी भाजी. तर पहा अशा पद्धतीने तेल टाकून जिरं टाकलं आणि मुळ्याच्या शेंगा धुवून त्यामध्ये टाकल्या, थोडंसं मीठ टाकलं आणि थोडंसं हलवून घेतलं. 5 मिनटं झाकण ठेवून द्यायचं, पाणी टाकायचं नाही आणि वाफवून घ्यायच्या शेंगा. तर त्याला थोडंसं पाणी पण सुटतं. पहा अशा पद्धतीने या मुळ्याच्या शेंगा 5च मिनटात शिजतात आणि खाण्यासाठी लगेच तयार होतात. पहा अशा पद्धतीने या मुळ्याच्या शेंगाची भाजी आपण 5च मिनटात तयार करून खाऊ शकतो.